नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा कुलकर्णी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अशोक खरात संदर्भात। कारण अशोक खरातची पत्नी कल्पना खरातनं अखेर मौन सोडलंय। नवऱ्याच्या कृष्णकृत्यांबद्दल ती थेट बोलली आहे। माझ्या पतीनं गंभीर गुन्हे केलेले आहेत असं कल्पना खरात हिनं म्हटलंय। अशोक खरातच्या गुन्ह्यांबद्दल मला माहिती नाही असं देखील कल्पना खरातनं म्हटलंय। पोलिसांना मला काहीही करून अटक करायची आहे असंही कल्पना खरात हिचं म्हणणं आहे। गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय कल्पना खरात ही फरार आहे, तिचा शोध घेतला जातोय। मात्र आता तिनं आपल्या पतीबद्दल हे मोठं विधान केलंय। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, नेमकं काय म्हणणं आहे कल्पना खरात हिचं आणि आता ती पोलिसांसमोर जाणार आहे का? मुळातच प्रज्ञा, आपण बघितलं तर या अशोक खरात प्रकरणामध्ये कल्पना खरात ही फरार आहे। 31 मार्चला तिच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये पहिला फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा हा दाखल झालेला होता। इतर एकूण 4 आरोपी देखील या सर्व गुन्ह्यामध्ये होते, ज्यामध्ये अशोक खरातचा देखील सहभाग होता। आणि जेव्हा गुन्हा दाखल झाला त्या दिवसापासून सायंकाळपासून कल्पना खरात ही फरार आहे। दरम्यान तिचा शोध लागत नाही, पोलिसांची पथकं हे तिच्या मागे आहेत। दरम्यान आज आपण बघितलं तर अटकपूर्व जामिनावरची सुनावणी होते। पहिली जी सुनावणी ती देखील तहकूबी झाली होती आणि आजची तारीख देण्यात आली होती। दरम्यान आपण जर न्यायालयामध्ये बघितलं तर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद हा सुरू आहे। विशेष म्हणजे कल्पना खरातच्या वकिलांकडून कल्पना खरातची बाजू मांडताना अनेक महत्त्वाचे खुलासे हे देखील करण्यात आलेले आहेत। यामध्ये आपण बघितलं तर कल्पना खरात ही म्हणते आहेत की माझ्या पतीने गंभीर गुन्हे हे केलेले आहेत। अशोक खरातच्या गुन्ह्याबद्दल मला काही माहिती नाही, पोलिसांना काही करून मला अटक करायची आहे। त्यासोबतच माझ्या पतीने गंभीर गुन्हे केले आहेत, सध्या मीडिया ट्रायल सुरू आहेत आणि काही करून मला अटक करायची आहे। म्हणजे आपण बघितलं तर कुठेतरी कल्पना खरात हे सर्व खापर जे आहे ती कुठेतरी मीडियावर फोडतायत का हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। कारण आपण बघितलं तर आतापर्यंत कल्पना खरात विरोधात शिर्डी असेल यासोबतच सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये देखील फसवणुकीचे 2 गुन्हे आहेत। कल्पना खरात एवढंच नाही तर जी शिवनिका संस्थान आहेत अशोक खरातची, तिथे देखील कल्पना खरात ही संस्थांवरती विश्वस्त आहे। त्यामुळे कल्पना खरातचा खरंच सहभाग आहे की नाही आहे असा प्रश्न जर आपण विचारला तर अनेक जण सांगतात की कल्पना खरातने स्वतः देखील अनेक व्यवहारामध्ये देखील ती उपस्थित होती अशी देखील चर्चा आहेत। आणि आजचा युक्तिवाद बघितला तर कुठेतरी मीडिया ट्रायल सुरू आहेत आणि मला अटक करायची असं तिचं म्हणणं आहे। त्यासोबतच माझा 18 वर्षांचा मुलगा देखील आहेत, माझे पती तुरुंगात आहेत आणि ते बाहेर येतील की नाही हे मला माहीत नाही असं देखील ती म्हणते। त्यासोबतच मला माझ्या परिवाराची काळजी घ्यायची आहे, मला अटकपूर्व जामीन जो आहे तो द्यावा, मी रोज हजेरीसाठी येण्यास तयार आहेत असं देखील युक्तिवाद तिच्या वकिलांकडून करण्यात येतो आहे। मी कुठेही पळून जाणार नाहीत, आमचे सर्व मालमत्ता देखील सील करण्यात आलेला आहेत असा युक्तिवाद हा झालेला आहे। आणि सध्या आपण बघितलं तर तिच्या वकिलांचा युक्तिवाद देखील संपलेला आहे। मात्र दुसरीकडे सरकारी पक्षाकडून देखील याला जोरदार उत्तर हे दिलं जात आहे की जे मुखत्यारपत्र हे झालेलं आहे, खरेदी देखील तिच्या नावाने झालेली आहेत आणि एकंदरीतच कुठेतरी हिचं कल्पनाचा दोष नाही हे म्हणणं जे आहे ते चुकीचं ठरेल असं देखील युक्तिवाद हा करण्यात आलेला आहे। एकंदरीतच आता कल्पना खरातची अटकपूर्व जामिनासाठी कोर्टाला विनंती ही करण्यात आली आहे। अशोक खरात जेलमध्ये आहेत त्यामुळे कुटुंबाची काळजी घ्यायची असं ती म्हणते। त्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर हा युक्तिवाद जो आहे तो केला जातोय। सरकारी पक्षाकडून पानगावाने जे आहेत ते त्यांचे वकील आहेत त्यांच्याकडून हा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून केला जातोय। त्यामुळे आता न्यायालयामध्ये काय घडामोडी घडतायत, न्यायालय आता अटकपूर्व जामीन देणार की फेटाळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी, आणि अटक होऊ नये यासाठीचे सगळे प्रयत्न हे सध्या कल्पना खरातकडनं केले जात आहेत आणि त्यासाठीची वेगवेगळी कारणं जी आहेत ती सुद्धा समोर ठेवली जात आहेत। मात्र ती खरोखरीच कधी सामोरी जाणार, कोर्टासमोर कधी येणार हा मात्र तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे। या संदर्भात युक्तिवाद होत असताना नेमकं न्यायालयानं काय म्हटलंय, न्यायालयाची बाजू काही समजू शकली का? खरं प्रश्न म्हणजे युक्तिवाद हा सुरू आहे, दोन्ही बाजूने युक्तिवाद हा केला जातोय। यासोबतच सरकारी वकिलांकडून युक्तिवाद केला जातोय की आरोपीच्या खात्यातून म्हणजे जी कल्पना खरात आहे हिच्या खात्यातून फिर्यादीचा पैशांचा व्यवहार झाल्याचे देखील सर्व पुरावे जे आहेत ते सादर करण्यात आलेले आहेत। कल्पना खरातच्या खात्यामधून पैशांचे व्यवहार झालेले आहेत, जमीन खरेदी झालेली आहेत, फसवणूक असेल, यासोबतच सावकारीचा देखील त्याच्यावरती गुन्हा आहेत आणि ते जे काही पुरावे आहेत ते सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आलेले आहेत, पोलिसांकडून सादर करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हे ग्राह्य धरले जावेत। यासोबतच एक महत्त्वाचा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला आहे तो म्हणजे मयत जितेंद्र शेळके यांच्या पोलिसात दिलेल्या जबाबाचा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे। जमीन व्यवहार प्रकरणात जितेंद्र शेळके हे देखील स्वतः साक्षीदार होते असं देखील सरकारी पक्षाकडून युक्तिवाद हा करण्यात आलेला आहे। आरोपीकडे सावकारकीचा परवाना होता का असा देखील सरकारी वकिलांकडून युक्तिवाद जो आहे तो करण्यात आलेला आहे। कारण शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये जो फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता ते एक शेतकरी होते आणि त्यांनी यामध्ये की त्यांनी ही जेव्हा जमीन दिलेली होती त्यावेळी त्यांच्याकडून
जमिनीचे पैसे तर घेण्यात आले, यासोबतच व्याज देखील कुठेतरी वसूल करण्यात आलेलं होतं आणि हा संपूर्ण सावकारकीचा प्रकार होता असं देखील सांगण्यात आलेलं होतं। नक्कीच। यासोबतच आणि आता आपण पाहिलं तर एक नवीन अपडेट देखील आलेले आहेत। कल्पना खरातचे सर्व बँक व्यवहार जर पती अशोक खरात वापरत होता तर त्यांचा कुठेही आक्षेप नाहीत आणि पोलिसांनी देखील यामध्ये बाजूही मांडलेली आहेत की कल्पना खरात कुठेही नोकरी करत नाही, मात्र त्यांच्या खात्यातून 7 कोटींचे व्यवहार झाले आहेत। हे व्यवहार कसे झालेले आहेत हा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे। एवढी मोठी रक्कम कुठून आलेली आहे याचा तपास आम्हाला करायचा आहे। अनेक मालमत्ता कल्पना खरातच्या नावावरती आहेत, याचा अर्थ कल्पना खरातला व्यवहाराची माहिती आहेत। बरेच खरेदी खत देखील करताना कल्पना खरात हजर होती तेव्हा तिला कशी माहिती नव्हती असं देखील पोलिसांनी युक्तिवाद केला आहे। त्यामुळे कल्पना खरात जी सांगते की माझा कोणत्याही गुन्ह्यामध्ये सहभाग नाहीत हेच कुठेतरी खोडून काढण्याचा प्रयत्न देखील पोलीस असेल यासोबतच सरकारी पक्षाकडून केला जातोय। त्यामुळे आता न्यायालय नक्की काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, त्यामुळे कोणत्याही स्थितीत आता अटक करायची आहेच पोलिसांना आणि त्यात 7 कोटींचा व्यवहार हा तिच्या अकाउंटवरनं झालाय हे देखील पोलीस एकीकडे दाखवत आहेत आणि सरकारी वकिलांकडनं होणारा युक्तिवादही तितकाच मोठा आपल्याला पाहायला मिळतोय। कोणतीही नोकरी करत नसताना सुद्धा 7 कोटींचे व्यवहार हे कल्पना खरातच्या अकाउंटवरनं झालेच कसे हा महत्त्वाचा सवाल न्यायालयामध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे। यावरती आता कल्पना खरातचे वकील नेमकं काय स्पष्टीकरण देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल।